हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। आम्ही चाललोय आता हडपसरला। तर आई ते आले, दिंडी आले आमच्या गावची। तर दिंडीमध्ये सगळे लोक आले ते आमच्या तिकडचे, तर त्यांना भेटायला चालले आणि माझी आई पण आले। बाय यश, बाय यश काय येणार नाही, मी जय आणि तन्मय तिघजण। बाय यश, बाय चला आता आम्ही जातो हडपसरला। माझ्या माहेरची दिंडी येते, तर आळंदी ते पंढरपूर त्यांची वारी असते। तर माझी आई पण येते, गेल्या वर्षीपासून 2 वर्ष झालं येते ती पण। तर आम्ही चाललो होतो, मी जय तन्मय, आणि पिशवीमध्ये आम्ही साखर आणि चहा पावडर घेतली। हिरव्या पिशवीमध्ये साखर आणि चहा पावडर घेतले। तर तिथं मी अन्नदान करणार 5 किलो साखर आणि अर्धा किलो चहा पावडर घेतली होती। आणि आता आम्हाला बस मिळाली होती, तर आम्ही बसमध्ये बसलो होतो, बसनेच जाणार होतो। तर पास काढला होता आम्ही तिघांनी पण दिवसभराचा। तर दिवसभराचा 70 रुपयाला पास झालाय। आम्ही आता विद्यापीठ चौकामध्ये आलोय। तर आमच्या इथून डायरेक्ट बस नाहीये, विद्यापीठला येऊन नंतर बेकराईनगर गाडीने जावं लागतं। दिंडी आहे ती हडपसरच्या पुढं तुकाई टेकडीला आहे। तर त्यांचा मुक्काम तिथं असल्यामुळं आम्ही आता तिकडे चाललोय। रोडवरती जिकडं बघेल तिकडं सगळीकडं वारकरीच होते आणि दिंड्या पालख्या अशा जात होत्या। तर जिकडं बघेल तिकडं असे वारकरीच होते। जय आणि तन्मय मागच्या साईडला बसली होती, तर जिथं जागा रिकामी होईल तिथं बसावं लागतं बसमध्ये। तर ते बसले होते मागं, आणि नंतर हडपसरमध्ये पूर्ण गाडी रिकामी झाली। तर दोघं पण पुढं येऊन बसले तिथं माझ्यासमोर, आणि हडपसर आले। आता हडपसरमधून थोड्याच वेळात आम्ही जाणार आहे बेकराईनगरला, आणि तिथून मग रिक्षाने तुकाई टेकडीला जाणार। बेकराईनगरमध्ये उतरून आम्ही आता रिक्षामध्ये बसलोय आणि आता तुकाई टेकडीला हनुमान मंदिर जवळ जाणार आहे। तर चला आता जाऊया आपण तुकाई टेकडीवरती। मी पहिल्यांदाच जाते। माझा मावस भाऊ धुळा, तर तो पण येतोय तो दिंडीला दरवर्षी। तर तोच घेऊन चाललाय आम्हाला आईकडे। तर आई आतमध्ये बसले। आम्ही आलो होतो इथं, तर इथं डॉक्टर हे आले होते चेक करण्यासाठी, कोणाला काय झालंय का, काय दुखतंय का कोणाचं, तर औषध ही गोळ्या देण्यासाठी। तर इथं रांग लागलेत, कोणाला काय झालंय ते चेक करण्यासाठी। आणि बाकीची वारकरी आहेत ते अशी झोपलेले आहेत, आराम करतात। कालचा खूप मोठा टप्पा त्यांनी पार केला होता। पहिल्या दिवशीच त्यांचा आळंदी ते हडपसर तुकाई टेकडी टप्पा असतो, तर तो त्यांनी पार करून इथपर्यंत आले होते। तर आमच्या चालल्या होत्या आता गप्पा। तर इथं जेवढ्या बायका आल्यात गावच्या, तर त्यांच्यासोबत मी बोलली। आई आहे, आणि आई पण आहे चांगली जरा। तिची गेल्या वर्षीपासून तिला इच्छा झाली की आपण पण वारीला यावं। तिला आमवात आहे, तर त्रास होतो जरा, पण आता दवाखान्यात गोळ्या ही औषध चालू असल्यामुळं ती येते। आणि तिची इच्छा असल्यावर आपण नाही पण म्हणू शकत नाही। आम्ही गप्पाही मारून झाल्यानंतर त्यांच्याबरोबर सगळ्यांबरोबर फोटोही काढले। तर हे आहेत ते बंडगर डॉक्टर, म्हणजे जवळचे डॉक्टर आहेत। काय मला माहीत नाही एवढं, पण त्या म्हणतो त्या डॉक्टर सगळ्याजणी। आणि नंतर सगळ्यांसोबत फोटोही काढले, नंतर आईसोबत पण फोटो काढले। तर आईची पण तब्येत ही आता चांगली बरं वाटतं आपल्याला पण। ती चांगली असल्यावरती, आजारी होती त्यावेळेस खूप हे वाटत होतं। तर आईसोबत आम्ही फोटो काढले। नंतर जेवढे आलते त्यांच्या सगळ्यांचा आशीर्वाद घेतला, कारण त्यांनी पायी वारी करतात, तर त्यांचा आशीर्वाद घेतला मी। सगळ्यांच्या पाया पडले मी। नंतर आईच्या जेवढ्या होत्या ना बायका त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडले।
सगळ्यांनाच खूप आनंद झालता मी आली म्हणून. तर खूप म्हणतो त्या कशी आली काय आली, सगळ्यांनाच आनंद झालता आली म्हणून. नंतर जेवढ्या होत्या त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडले, जेवढे तिथं जवळ होते ना त्यांच्या सगळ्यांच्या पाया पडले. नंतर जे ओळखीचे होते त्यांच्यासोबत गप्पाही मारल्या. तर अशा प्रकारे आम्ही जाऊन आलो तिकडे. तर इथं डॉक्टर लोक आहेत, तर इथं चेक करण्यासाठी बसलेत. जे चालू आहे त्यांचं डॉक्टरांचं चेक करायचं, कुणाला काय दुखतंय का, काय त्रास होतोय का. मावशीचा मुलगा धुळा, तर त्याच्यासोबत पण फोटोही काढले. तो बाहेर बसला होता त्यामुळं आत काय तो नव्हता. तर नंतर घरी येताना त्याच्यासोबत फोटोही काढले. तर अशा प्रकारे आम्ही जाऊन भेटून आलो. आता आम्ही चाललो होतो तुळशीबागेत, कारण जयला आणि तन्मयला भावानी गावाला गेल्यानंतर पैसे पाठवले होते, त्याचे कपडे घ्यायचे होते. काही घ्यायचं झालं नाही, गावाला पण झालं नाही, नंतर इथं आल्यावर पण झालं नव्हतं. तर म्हटलं चला आता सोबतच आहे आपण. आणि पास पण काढला होता बसचा, कुठं पण उतरा कुठंही चढा, 70 रुपयेचा पास. तर आम्ही आता स्वारगेटला आलो. स्वारगेटवरून मग तुळशीबागेत जाणार होतो. तन्मयीचा पण वाढदिवस जवळ येतोय, तर त्याला पण कपडे घ्यायचे होते आणि जयला पण भावानी पैसे दिले होते, त्याचे कपडे घ्यायचे होती. तर आम्ही आता चाललो आहे तुळशीबागेत. तर तुळशीबागेत इथं मंडईमध्ये आलो आहे आम्ही. आणि इथं मंडईमध्ये चालू होतं इथं कीर्तन भजन. तर आणि छान असा मंडप घातला होता मंडईच्या इथं, आणि इथं कीर्तन चालू होतं. तर इथं पण दर्शनही घेतलं आम्ही. आणि मला फुलं घ्यायची होती तर फुलं पण घेतली. आणि जयनी तन्मयनी फोटो पण काढले. विठ्ठलाची छान अशी मूर्ती होती इथं, खूप सुंदर इथं विठ्ठलाची मूर्ती होती, खूपच मस्त, म्हणजे असे एकदम धावून आल्यासारखे विठ्ठल होते आणि खूप सुंदर होती मूर्ती. तर जयनी तन्मयनी ते फोटोही काढले आणि दोघांनी दर्शन घेतलं. नंतर दोघांना पण कपडे घ्यायची होती, तर आम्ही कपडे घ्यायला जाणार आहे. तर दर्शनही झालं, नंतर छान असं फोटोही काढून घेतले. तर असा आहे इथला परिसर. ही पण ट्राय कर. पॅन्टच बघ फॉर्मल आहे, मस्त पॅन्ट लागेल. तसली कशाला घेतो. सिंपल मध्ये दाखवा ना. सिंपल मध्ये आहे का मॅडम? फॉर्मल जीन्स मध्ये जरा हे बघा, ही कशी आहे अशी प्लेन. हां शर्ट चॉईस झाला होता, पण पॅन्ट काय जयला इथं आवडली नाही आहे. तो म्हटला बघू नंतर घेऊ आपण. तर पॅन्ट काय आम्ही घेतली नाही. मग नंतर तन्मयला पण घ्यायची होती, तर तन्मयला पण घ्यायला गेलो आम्ही नंतर. चल एकदंताय विद्महे वक्रतुंडाय
पुष्पे सुपूजितं योगी योगिना हा आहे तुळशीबागेतला गणपती. तर तुळशीबागेत आलो होतो, मला गाऊन घ्यायचे होते, तर आलो होतो इथं गाऊन घ्यायला. तर चालू आहे माझं इथं गाऊन बघायचं. आलोय आम्ही आता, चाललोय आता घरी. चला, आलोय आता घरी. घरी आल्यानंतर जेवण ही झालं, छान असं जेवण केलं, पण प्रवास केल्यामुळे डोकं खूप लागले दुखायला. चला, आजच्या ब्लॉगला इथंच एंड करते. धन्यवाद.